श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18 श्री गणेशाय नमः। जय जय चिद्विलासाही गोविंदा श्रीनिवासाही आनंद कंदा परेशा पाही माम दीनबंधू। हे केशवा केशी मर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पोतना प्राण शोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते। काय माझ्या आहे म्हणी ते तू जानसे चक्रपाणी, तेच कार्य तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा। भक्त जी जी इच्छा करी ती तू पूर्वीसी श्रीहरी, ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसार। म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा, सोडा मनीची कठोरता दास गुणा तुझा असे। आकोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे करी समर्थांची भक्ती नसे। हळदी माळ्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे हिचा तात भुलाबाई जननी असे। बायजाचे बालपणी लग्न झाले होते जाणी, ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे। बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहासी। परी उपयोग नाही झाला, जामात शंड होता भला, तेने जनक जननीला शोक झाला अनावर। बायजेकडे पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते। भुली म्हणे शिवरामासी, बायजान ठेवायशी, दुसरा नवरा करुणीसी देणे आहे भाग पा। शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना। काही दिवस वाट पाहू, नको ऐसी अधीर होऊ, बायजासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला। नपुसकत्वादोपरी आले असेल त्याला जरी, त्या औषधाने होईल दुरी वाट पायी असतो। ऐसे उभयंता बोलून बायजासी तेथे ठेवून आला मुंड गावा कारण आपल्या घरात। बायजाचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग। डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई। तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजासी इच्छा जाहली मानसी, संभोग तिचा करावया। त्याने प्रयत्न केले नाना, बळवावया तिच्या मना, म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे। हताश ऐशी मोहीन होई, मीच तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन। झुरणे दे हे सोडून आनंदित ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा समज तुला। ऐसे त्याने सांगावे, चाळे नाना करावे, काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलवावया। परी उपयोग होईना, बाईजीच्या न हे येई मना, ती म्हणे हे नारायणा कार्यदैन्य मांडलेस। बालपणापासून दैले मी तुझे चरण, त्याचेच काही मज लागून फळ दृष्टी पडावी। जयाचा मी हात धरला, तो न पुरुष कळून आला, दैवयोग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम। बरे झाले तुझ्या ठाई, चित्ता आता रमेल पाही, कृपा करी रे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न होऊ मला। ज्येष्ठ दीर एके दिवशी येता झाला बायजापासी, आपला हेतू कळविण्यासी रात्रीच्या समयाला। तो बायजाने इन्कार करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या। तू माझा ज्येष्ठ दीर पित्या परिस साचार, सोड हा अविचार स्वैरैसा होऊ नको। ह्या तियेच्या भाषणा तोना आणि मुळी मना, होता कामाची वासना नीतिवलिया जात असे। अंगावरी टाकणे हात जो तो पाही, इतक्यात तयाचा तो थोरला सुत्ता माडीवरून पडला हो। खोक पडली डोक्यासी, बायजेने धरले त्यासी, बसून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो। बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा, या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परस्त्रीचा केव्हाही। मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेल्या कर्माचा। त्याने नाद सोडिला, सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुंडगावी। बुलाई म्हणे पतीसी, चला जाऊ शिगावासी, महाराज ते पुसायाचे पुढील भाकीत बायजेची। ते मानले शिवरामासी, आला घेऊन कन्येसी, महाराज ते पुसायाचे आपल्या त्या कांतेस। बायजा घातली पायावर, केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर, पुत्र पौत्र द्यावे हिला। ते समर्थांनी ऐकले, शिवरामासी हसत वदले, अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या। जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या। त्या एकदा शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी। परी त्या समर्थ वचनाने बायजा आनंदली म्हणी, निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून। समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामी मुंडगावात, त्याच्या संगी शिगावात बायजा येऊ लागली। पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला, शिगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर। त्यांना ऐसे वाटले, साधुचरण हिने धरले, तेच तिच्या करतील भले निज कृपेने कल्याण। पुरुषत्व देतील जामातासी, अशक्य ना काही संतांसी, ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थती।
पुंडलिकाच्या बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, त्याने पुकार जगभरी ऐश्वर्यती झाली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरणीजवान, पुंडलिकासी तारुण्य, यांची वारी विषय भान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली, विषय सुखाची नवाळी, भोगण्या ही युक्ती केली वाटते उभयंतांनी. पुंडलिक जरी माळी असता, तरी हा संबंध योग्य होता. बायजाच्या धरण्या हाता, काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आलीपोटी, म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नवता कामाचा विकार म्हणे उत्पन्न झाला. बुलाई म्हणे बायजासी, तुका कारटे अहर्निशी, पुंडलिकाच्या घरात जासी हे काही कळेना. आयशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोला न राही उपोशी तवसाच्या फडामध्ये. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला, कारटे आमच्या नावाला काळीव गेलावू नको. बुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला नका ठेवायसी, लावून द्यावे मोहतरासी, पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्यासी हितकूच करते, एकमेका पाहून भरते, येत दोघा प्रेमांचे. जाऊ चला शेगावास, घेऊन या कारटीस, सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे. संतांचे अवघे कळते, ते सन्नितीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई, पुंडलिक भोकरे आला तोही, चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन, की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती, तरी अंतरण द्यावी इजप्रती, दोघी मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहे तर मुळीच पूर्वजन्मीची. शिवाय या बायजाला कोठेही नवरा भला, ही ना आली करा याला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी, अशीच गे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी, अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावी. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहीवरून शब्द काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंड गावासी आला, पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्तांप्रत सदैव रक्षण करीतात, ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो ये ठाई. भाऊ राजाराम कंवर एक होता डॉक्टर, पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविले मोठ्या डॉक्टराला, औषध पाणी करा याला खामगावान माझारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती, शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटीसी बांधिली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला, फोड वाढू लागला, वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असह्य झाली करी, शेवटी त्याने अंतरी विचारायचा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय, यावेळी दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धावे सद्गुरुनाथ, या लेकराचा व्रतांते कमी आता पाहू नको. ऐसी श्रुती विनवणी करू लागला क्षणोक्षणी, रात्र गेली उलटूनी, सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द कीर, कोले हुंकेन कांतार, दणानून गेले हो. तो एक दमनी आली, तट्ट्यावरी लागलेली, गाडीच होती जुंपिली जोडी किल्लाऱ्या बैलांची. कंटा माझी घांगर माळा, वाजू लागल्या खळखळा, मागे पुढे सोडला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयसी, डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला, ब्राह्मण दमणीच्या खाली भला, दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्यांची. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी, प्रश्न केला कोठून आपण आला ती ठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजानामाभिधान, तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्याव्यासी दिले तीर्थ, हे घ्या आपल्या हातात, मी जातो आता परत, वेळ नमशी राहाव्या. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण, त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठविला. परीण पत्ता लागला, गाडीने दिसली कवणाला, भाऊ मनी घोटाळला, कशाचा न तर्क चाले. फोडाच लाविता अंगारा, तो तात्काळ फुटला खरा, येऊ लागला भराभरा पुत्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार, पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली, हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ बदले असे त्यास, माझ्या गाडी बैलास नुसताना चारा दिला असतो. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागुण, हृदयाले उंच वळवून त्या भाऊ कवराची.
त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन, लेकरांसाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या वेदीच्या निमित्त जाण, अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन आवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निगती झाली पंढरपुरी, त्या श्रीचंद्रबागी तरी विठ्ठलासे भेटावया. होती मंडळी बरोबर दिवसवारीचा सासार, स्पेशल गाड्या वरच्या वर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी, बापूना व मंडळी दुसरी, सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. जरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवासाचा, गुरु महादाजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावाचे गोमाजीला वंदून साचे, रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीचे येऊन अग्निरथात बैसून निगते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी. बापूना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर, गजबजून गेले फार, भरती येता सागर जेवी जाय उंच बळुनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी, जय जय राम कृष्ण हरी, भक्त म्हणते उच्चस्वरे. शब्द कवनाचा कवनाला, नये ऐकावयाला, ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वरा, सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन, या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का, आदर कराया कारणे. त्या योगी आकाशात बुक्क्यांचे जणू झाले छत, सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समत आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी, दर्शनाला भीड करी झाली असे रावळात. पोलीस हातावरी उभे राहिले रस्त्यांतरी, पते चालले वारकरी भजन करीत हरीची. एकादशीचं साचार हरिपाटला बरोबर, बापूना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूना मागे राहिला, तो होता स्नानासी गेला, म्हणून त्याची वेळ झाला. मंडळी गेली निघून, स्नान करून आला घरी. तो समजले ऐशा परी, दर्शनासी गेली सारी आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत, दर्शनाचा धरून येत. रावळाच्या भोवती अमित गर्दी होती लोकांची. मुंगीच वाट मिळेना ते त्या बापुणा, केवी जाईल दर्शनात शिवाय गरिबी पदरात. बापुणा म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी, कार्य निष्ठूर झालासी, मजला देई दर्शन. तू सावत्या माळ्या कारण अरणी गेलास धावून, तेवी येई रावळातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस, तैसे नव्हे येथे खास. मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी, तुला लोक म्हणतात तू अनाथांचा अससी नाथ. मग कारे देवा मज प्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला, शेवटी बापूना हताश झाला. परत बिराडासी आला. अस्तमानाच्या समयास मुख झाले होते म्लान. अवघ्या दिवसाचे उपोषण, बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी, मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरी भिरी, याचे नाव ध्यास हो. बापुणाचे पाहुण हसू लागले अवघे जण. हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा, शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाणा. येथे येऊन खेळ नाना, फिरला पाहत गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती, यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापुणाला, वेदांत आहे अवघा आला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा रावळत. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांताचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन, बापुणाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मगा येथे कशाला आला, का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकाज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करती, अनुभवाचा लेश नसे. सगुण उपासना झाल्या पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपणात तरुणपणा येतो कसा. ऐसा उपहास दयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठणी. तो बापुणा बसला उपोषित, दातासी लावून दात. ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्याहून. गरीबाचे साकडे साधुलाचे कपडे, सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुणा, दुःख नको करूस म्हणा. ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जुडविले, समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी. बापुनाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायांवर.
पुन्हा जो पायवरी समर्थ दिसले पहिल्या परी, तेने बापुणाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पाकोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला, तोच त्याने पहिला दर्शन जाता रावळात. इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन आम्हास होऊ द्या आम्हा आहे असं पुनरुपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे कथा भाषण बोलते झाले गजानन, बापुनासारखे आधी म्हण तुम्ही करा रे आपुले. ते तसे झाल्यावरी दर्शन घडवी निर्धारी, ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हान कारण, निष्पाप करा आधी मन तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे, संत आणि भगवंत एकरूप साक्षात. गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावी निराळे, काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी. बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले, याच पुण्य करुण पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृथा, पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे. म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवटे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा, तो वराड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारता. प्रेतामागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात. यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकमाने, वारकऱ्याला ओढीती गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करती कुरडूवाडी रस्त्याला. हा कवटे बहादूरचा वारकरी झाला मरणे आजारी. डाळ होती वरच्यावरी, उलटी मुळीच थांबेना. गोळे हातापायासी येऊ लागले बहुवशी, कोणी न जाई त्याच पाशी शुश्रूषा त्या कराव्या. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत, शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला, हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळाच्या समयाला कोणी न येती उपयोगी. लोक सुखाचे सोबती, संकटकाली अव्यरिती. तेथे एक रक्षण करीती संत अथवा देव हो, तो पाहून प्रकार. श्री गजानन साधूवर म्हणाले, हा ओस्त्रीवर निजलायास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सध्या, याच्या नादी लागता वाया संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर आपल्या यदवा साचार, मरीचा तो झाला जोर सांप्रत्या पंढरीसी. अशा स्थितीत ये ठाई थांबणे हे काही बरे नाही, चला जाऊ लवला ही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणते अवघ्याला, तुम्ही कैसे खोळावला, आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. आईचे वधून जवळ गेले, वारकऱ्याच्या करा धरले, त्याचे उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बापा उठ आता, जाऊ आपल्या वराड प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वराड कशाचे हो, समीपाला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. ताई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या आयचा भिवू नको, तुझे टळले गंडांतर. आयसे वधून ठेविला कर, त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संताने ज्या धरिले हाती, त्या तिनीच म्हणे यमने केसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पहिल्या तरी आला समर्थांसमेत. आनंद झाला पार त्यासी, वंदी समर्थ चरणांसी. म्हणे दयाळा काढिले मशी दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करती जय जयकार. आले कुरडूवाडीवर निर्धास्तपणे सर्वई. पंढरीची करुणवारी आली शेगावान प्रतिसारी. मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामींच्या. एक कर्मठ ब्राह्मण गाया आला दर्शन, त्या शिगावा कारण श्री गजानन स्वामींचे. तयाने स्वामींची कीर्ती निज देशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोळे ओळे त्याचे अति, तो होता मध्वमत्ती. खट्टू झाला परमचित्ती, समर्थासी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येत, या वेड्यासी वंदनाप्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य, सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओळे येत मेले, अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत, पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहुण ब्राह्मण झाला म्हणे खिन्न, आणू कसे जीवन श्वानमध्ये पडला हा. याला न कोणी उचलती, गाजा सदैव धुनकिती. या वेड्या ते वंदिताती, महाराज महाराज म्हणून. जळो याचे साधूपणा, मला बुद्धी कोठून. झाली याचे दर्शन घ्याया काही कळेना, त्याचा संशय फेडावया. समर्थासन सोडून या, येथे झाले तया ठाया, जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाले त्या प्रत, पूजा करावी येता स्थित. कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला, निज समर्था बोलू लागला. अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रर, त्याचे प्रेत रस्त्यावर पडले, याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे ऐकता विप्राला समर्थांनी जाब दिला, आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुमच्या समज्ञान नाही.
परी खंती न करा तिळभर पाणी आणा या घागर घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा आयसे बोलून कुत्र्यापासी ऐते झाले पुण्यराशी स्पर्श पदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोरा आहे देवापरी मी व्यर्थ निंदा केली योग्य तणा जाणली ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठीपाया माझ्या अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरदहस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी तूच 16 साचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली कुशंका मनाची पार पिटली लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपल्या तो देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तया स्वस्ती श्रीदास गुणवरचिता श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविकांना भो सत्पथ हेची इच्छी दास गणू शुभम भवतु श्री हरिहरा प्रणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 18 अध्याय समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परत ब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय।